राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालंय। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील 22 आमदार भाजप फोडणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार का याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। बघूया एक स्पेशल रिपोर्ट। जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे, ते आमचेच आहेत। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात झाली आहे। हे अधिवेशन अनेक विषयांनी वादळी ठरणार आहे। त्यातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या एका दाव्यानं खळबळ उडाली आहे। सत्ताधाऱ्यांपैकी एका गटातील 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। आदित्य ठाकरेंनी कोणत्या गटाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाहीये। तर या 22 आमदारांना मागील वर्षभरात चांगला निधी मिळालाय, त्यांची सगळी कामं करण्यात आली असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। आदित्य ठाकरेंनी केलेल्या दाव्याचा शिवसेना आमदार निलेश राणे यांच्याकडून समाचार घेण्यात आलाय। असं भाकीत करायला आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केलाय। ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना। त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये। विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा। नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा दावा फेटाळून लावलाय। शिंदे सेनेचे आमदार हे आमचेच आहेत, कुणाच्या म्हणण्यानं असं काही होत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे, ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। आणि निश्चितपणे भविष्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती अजून मजबूत होतानाच आपल्याला पाहायला मिळेल। आदित्य ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजप फोडणार असा दावा केलाय। मात्र त्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजारपणातून कमबॅक केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजप फोडणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती। तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, करेक्ट, कोकणातलेच आहेत आणि डोंबिवलीचेच आहेत। त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून। ज्याला राजकारण कळत आहे त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे। आधी संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे 35 आमदार भाजप फोडणार असल्याचा दावा केला होता। राऊतांनंतर आता आदित्य ठाकरेंनीही शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजप फोडणार असल्याचा दावा केलाय। त्यामुळे खरंच राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।